नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि खरं तर मोडणीमची मार्केटची जी ओळख आहे ती गेली अनेक वर्ष झालं राज्यात ओळख होती. ती कारण होतं की बोर. आता बोराशिवाय सुद्धा इतर मार्केटमुळे मोडणीमची ओळख आहे, पण सध्या ती पुसट होण्याच्या मार्गावरती आहे. आता बोराची सुद्धा परिस्थिती तशीच आहे. गेली 5-6 वर्ष झालं या भागात पावसाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि पाण्याचा सोर्स जो आहे तो उपलब्ध मोठ्या प्रमाणात होत नाही. आता सुद्धा शेतकरी जे आहेत ते पावसावरती आणि बोर असतील, विहिरी असतील, यातील पाणी साठा जो उपलब्ध होईल त्याच्यावरती अवलंबून असतो. आता विषय होता की बोराच्या मार्केटचं, मोडणीमचं मार्केट जे होतं ते राज्यभर प्रसिद्ध होतं आणि अनेक राज्यामध्ये इथला जो शेतकरी आहे, बोर उत्पादक आहे, तो आपलं उत्पादन घेत होता आणि मोडणीमच्या मार्केटमध्ये जाऊन घालत असायचा. आणि त्यानंतर राज्यभर ही बोरं म्हणजे कडाका असेल, उमरान असेल, चमेली असेल आणि अशा पद्धतीनं शेतकरी बोराचं उत्पादन घेत होता. मात्र मागील काही दिवसापासून पावसाचं प्रमाण अतिशय अल्प झाल्यामुळं अनेकांनी आपल्या ज्या शेतातल्या बोराच्या बागा आहेत त्या उकळून टाकल्याचं दृश्य आपल्याला गेल्या 5-6 वर्षापासून जाणवतंय. आणि दुसरी अशी गोष्ट होती की बोराला जो भाव मिळणारा होता तो अतिशय कमी झालेला होता. परंतु कमी जास्त मार्केट होत राहत होतं तरी सुद्धा शेतकरी तग धरून होता. परंतु आता दिलासादायक वृत्त असा आहे की या मोडणीमधील जो शेतकरी आहे, युवा शेतकरी आहे, त्यानं एक बोराच्या उत्पादनामध्ये वेगळा प्रयोग केला आहे आणि त्याचं उत्पादन यावर्षी आणि गेली 3 वर्ष तो चांगल्या पद्धतीने घेतोय. आपण त्या बोराचं वाण कुठलं आहे आणि कशा पद्धतीनं त्यानं उत्पन्न घेतलंय, उत्पादन घेतलंय, त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत युवा शेतकरी सुनील सुर्वे असणार आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बोराचं सुरुवातीला त्यांनी कोणतं वाण लावलं, कशा पद्धतीनं लावलं आणि कडक उमराना किंवा चमेली असेल याला फाटा का दिला हे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तात्या तुमचं. काय सांगाल? आता खरं तर आपल्या भागात कडाका, उमरान, चमेलीचं उत्पादन भरपूर प्रमाणात शेतकरी घेत होते, पण तुम्ही एक वेगळा प्रयोग केलाय. चेकनट हे नवीन वाण तुम्ही घेताय, त्याचं उत्पादन कसं सांगाल तुम्ही? तसं बघायला गेलं तर सुरुवातीला आपली साधीच बोराची बाग होती, पण त्यात काय झालं, परवडण आपल्याला ती मार्केट पडलं, लय आवक झाली. त्यामुळे आपण काय केलं, नवीन बाग लावली परत चेकनाटची आणि सुरुवातीला आंबट रोपं लावून त्याला कलम केलं परत. साधारणतः आपलं आता ही 4थं वर्ष आहे आता. बरं, मग आता तुम्ही आंबट रोपाला कलम लावलं आणि त्यानंतर मग फळाचं उत्पादन कधीपासून यायला सुरुवात झाली? 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर. बरं, 2 वर्ष साधारणतः 2 वर्ष गेलं आपल्याला. आणि मग आता तुम्ही ड्रीप वरती करताय. पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने? पाण्याचं नियोजन ह्याला पाणी कंपल्सरी 8 तास लागतं. बरं. हो. आणि चेकनटचं मार्केटच्या बाबतीत झालं तर आता ह्याला फळाला गोडी आहे, चव आहे, तर त्याला मार्केट आपलं चांगलं आहे साध्या बोरापेक्षा. उत्पन्न बी चांगलं मिळतंय, पण याचं एकच आहे, ह्याला मजूर भरपूर लागते बरं गोळा करायला. त्यामुळे लय लोक ह्याला करत नाही ती मजुरामुळे. ही बाग छोटीचा असल्यामुळे साईज ती लय लोक ह्याला करत नाही. म्हणजे मजूर म्हणजे कडाका उंबरांची साईज मोठी असते ती गोळा करायला उरकत, ह्याला मजुरी जास्त लागते. बरं. साधारणतः एक बाय एक पिशवी ते 1.5 पिशवी दिवसात विजती. आणि ती पहिली मोठी बोर आपली 10 पिशवी असायची. बरं. एवढा फरक आहे ह्यात. बरं, आता ही चेकनटचं आपल्या भागात मला वाटतं जास्त बागा नाहीत. तुम्ही कशी माहिती घेतली म्हणजे नेमकं? हे आपले पाहुणे दान करला. बरं. बोडके, दादा बोडके. बरं. त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतलं, त्यांच्यातलं डोळं आणलं आणि चिली बाग मग आपली. बरं, आता कुठलंही फळबाग म्हणलं की त्याला रोग आला, कीड आलं, हो. ह्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणती औषधं तुम्ही फवारलीत? ह्याला भुरे आणि कीड ह्याच्यासाठी औषध लागते, स्प्रे लागते, गर्लिंग बी लागते ह्याला. आपल्या पहिल्या बागासारखंच आहे सगळं ह्याचं. बरं. कोण करतं कोण करत नाही ह्याला गर्लिंग. जे जुनी बागवाले आहेत ते गर्लिंग करत नाहीत, पण आपण गर्लिंग करतो ह्याला. बरं. मग आता गेली 3-4 वर्ष तुम्ही चेकनटचं उत्पादन घेताय, त्याचं उत्पन्न घेताय. पहिल्या वर्षी उत्पन्न किती आलं तुम्हाला? पहिल्या वर्षी थोडं आलं उत्पन्न आपल्याला, तसं लय आलं नव्हतं, पण दुसऱ्या वर्षापासून बरं आलं उत्पन्न आपल्याला. बाकीच्या बोरीच्या बागापेक्षा आपल्या ह्या बागा जरा साधारण काय म्हणजे पहिल्या वर्षी साधारणतः 1 लाख रुपये झालं आपलं. बरं. आणि आता गेली 2-3 वर्ष? 2 वर्ष गेल्या वर्षी जरा पाऊस कमी होता, पाणी कमी होतं, त्यामुळे गेल्या वर्षी काही लय झालं नाही. बरं. पण यावर्षी झालं असतं भरपूर, पण 1 महिना आभाळ राहिलं कम्प्लीट. 1 तारखेपासून 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर मार्केट पडलं ना, आपला माल लय चालला. त्यामुळे यंदा बी नाही लय पैसे झाला आपलं. आता ह्या बोराच्या सीझन मध्ये सुरुवातीला मार्केट चाललेलं होतं, नंतर कमी झालं. आता संक्रांत उद्या परवावर आली, कसं वाटतंय मार्केट वाढेल का नाही? मार्केट आज भरपूर आहे. बरं. हो. आता काय रेटनं चालू आहे सध्या? रात्री 120 होतं. बरं, 120 रुपये किलो. हा. बरं. आणि आपले जनरल बोर जे आहेत म्हणजे कडाका, उमरान, चमेली, त्याचं काय?
त्याचं व्याज भरपूर आहे 30 रुपये. बर 30 आणि 120 हा डिफरन्स फार मोठा आहे. ह्याला चव आहे ना. हम्म. ही लांबपर्यंत जाते ती बोर आपली. बर कुठं नागपूर जाते ती, आंध्रात जाते ती, हैदराबाद जाते ती, पुणे. बरं आता स्थानिक मार्केट म्हणलं तर तुम्हाला जवळच वाहतूक खर्च वगैरे असं म्हणलं तर कुठलं स्थानिक मार्केट तुम्हाला परवडतं? पंढरपूर आणि मार्केट बघून आम्ही पाठवतो. बर पुणे चौकशी करायची, सोलापूर चौकशी करायची. 2 रुपये कोणीकडे जास्त आहे, वाहतुकीचा खर्च बघायचा आपला. साधारण पंढरपूरला 55 म्हणली, पुण्याला 60 म्हणली, 65 म्हणली तर मग पुण्याला पाठवायची. तर म्हणजे तुम्ही साधारणपणे ह्या वर्षी पंढरपूर, पुणे, नागपूर, पुणे, सोलापूर या मार्केटला तुम्ही बोर पाठवली. आता साधारणपणे खर्च किती येतो? म्हणजे आपण फवारणी, मजूर आणि त्यानंतर उत्पन्न असं जर तुलना करायची झाली तर शेतकऱ्यांना हे परवडते का? तसं बारक्या बोराच्या तसं आता चालवलं तर मोठीच बाग परवडते ती. बर ह्या मजुराच्या हिशोबात म्हणलं तर, कारण ती बागा कमी झाल्या त्या आणि त्या बागाला अवरेज जास्त आहे. बर ही ज्या 10 निघल्या तर ती 40 पिशव्या निघते त्या. बर पण मार्केट म्हणलं तर मार्केट म्हणलं तर हिला जास्त आहे मार्केट जरा. असं आहे. बरं मग आता साधारणपणे ह्या वर्षीचं उत्पन्न किती निघालं तुमचं? ह्या वर्षी 2-2.5 लाख रुपये होईल. बर खर्च वजा जाऊन. खर्च वजा जाऊन. तर आपण मोडनीमच्या युवा शेतकऱ्याकडे संवाद साधला. चेकनट हा प्रयोग मोडनीम मध्ये त्यांनी केला. 2-3 वर्ष झालं ते उत्पादन घेत आहेत आणि ह्या वर्षी भाव बऱ्यापैकी मिळाल्यामुळं खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं. पण त्यांनी अडचण अशी सांगितली की इतर बोराची साईज जी आहे ती मोठी असते आणि ते चा खर्च येणार आहे तो कमी प्रमाणात येतो, कारण ते वेचायला पटापट असतात. परंतु चेकनटची साईज जरी कमी असली त्याची गुढी आहे आणि त्याला मार्केट आहे. म्हणजे एकंदरीत काय तर आपण विचार करायचा म्हटलं तर सरासरी चेकनटमध्ये थोडंसं उत्पादन आणि उत्पन्न जास्त मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. आता बोराच्या बागा आपल्याकडच्या जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत आणि दिलासादायक बाब अशी की वेगळा प्रयोग करून चेकनटचं उत्पादन घेऊन या शेतकऱ्यांना एक वेगळा आदर्श शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या बातमीबद्दल? तुम्ही निश्चित आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामन राजेशसह मी रमेश शिरसाट मोडणे.